नमस्कार, मी अनुश्री पाकड वाटचाल या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. म्हणजे वर्ष झालं मी काही व्हिडिओज टाकले नाहीत, पण आता कॉलेजच्या असाइनमेंट निमित्त कॉलेजमध्ये आम्हाला असाइनमेंट दिल्या आहेत की 10 व्लॉग्स बनवायचे आहेत. तर त्या असाइनमेंट निमित्त मी आता यूट्यूबवर पुन्हा एकदा व्लॉगिंग स्टार्ट करते आहे. मग ते असाइनमेंट आम्हाला एक काही होतात ना, कंटेंट कुठचंही चालेल, DIY क्राफ्ट चालेल, फूड व्लॉगिंग चालेल, ट्रॅव्हल व्लॉगिंग चालेल. म्हणजे आम्हाला ठरवायला दिले आहेत की तुम्ही एक कंटेंट निवडा किंवा एक वेगवेगळे कंटेंट पण निवडू शकता. तर मी DIY क्राफ्टचं कंटेंट ठरवलं आहे आणि DIY क्राफ्टच्या टॉपिकसाठी मी ही 1 लिटरची बॉटल घेतली आहे. आणि या 1 लिटरच्या बॉटल आणि आपण पेन होल्डर आणि खूप काही ऑप्शन्स आहेत. तर त्यातून मी एक छोटा प्लांट पॉट बनवणार आहे. म्हणजे त्याच्यात आपण छोटी झाडं रोपटे लावू शकतो घरामध्ये आणि इझिली ठेवू शकतो. म्हणजे मोठ्या कुंड्या ठेवायच्या गरज नाही आहे घरामध्ये. जर तुम्हाला छोटा प्लांट ठेवायचं असेल, जसं की ॲलोवेरा वगैरे, तर हे त्याच्यामध्ये छोटंसं असं राहू शकतं. तर आपण छोटा प्लांट पॉट बनवायला सुरू करूयात. तर ही 1 लिटरची बॉटल मी घेतली आहे आणि आता ह्याला मी मार्करनी आपल्याला जे काही थीम हवी असेल पॉटसाठी, नॉर्मल कट पण करू शकतो. तर मी ते कॅटची थीम घेतली आहे, म्हणजे कॅट ड्रॉ केली आणि त्या हिशोबाने मी कट करणार आहे. तर आधी मी आउटलाईन त्याची ड्रॉ करून घेते मार्करनी, जसं की कट करायला. तर तुम्ही बघू शकता, मी इकडे कॅटचं जे कान आहे ते असे ड्रॉ करून अशी आउटलाईन त्याची तयार केली आणि मी इथून हे पूर्ण जे ब्लॅक मार्करने केलं आहे ते मी कट करणार आहे. बघू शकता, मी हे कट केलं आहे, कॅट बनवणार आहे. सो इथे हा कॅटचा आउटर मी कट केला आहे, जसं की हे त्यांचे कॅटचं कान झालं. आणि कट करताना जर तुम्ही कटर यूज करत असाल तर प्लीज सांभाळून कट करा, चुकून हातावर वगैरे येऊ शकतं. आणि त्यानंतर मी हे जे मला कट करायचं होतं कानाच्या इथे, तर ते मला कटरने जमत नव्हतं, तर मी सीझरचा वापर केला आहे. तर आता आपण ह्याला कलर करूयात. पहिलं ह्याला मी व्हाईट पूर्ण जो शेप आहे बॉटलचा, त्याला मी आता पूर्ण पहिलं व्हाईट कलर करून घेणार आहे. मग थोडं सुकायला ठेवून त्याच्यावरती मी ह्याला ब्ल्यू शेडनी करणार आहे, बिकॉज ब्ल्यू इज माय फेवरेट कलर. तर मी ब्ल्यू देईल ह्याला कलर. पण त्याआधी तुम्हीही जर करत असाल तर आधी व्हाईट कलर करा, जेणेकरून आपण डायरेक्ट ब्ल्यू कुठचा दुसराही कलर करायला देऊ तर ते घाण दिसणार. म्हणजे प्लास्टिकचं जो वरचं आहे तेही दिसून येतं. तर आधी तुम्ही काहीही करताय प्लास्टिकला कलर, तर प्लास्टिक किंवा ग्लासची वगैरे बॉटल असतात त्याला पण आधी तुम्ही व्हाईट कलर द्या. त्यानंतर जो तुम्हाला कलर आवडेल ते तुम्ही देऊ शकता. तर आता पॉटला आपण पूर्ण व्हाईट कलर केलेला आहे आणि ह्याला पूर्ण ड्राय होऊ द्या, सुकू द्या. नाही तर तुम्ही डायरेक्ट त्यावरती जर कलर करायला जाईल दुसरं तर ते स्प्रेड होणार, मिक्स होणार तो कलर आणि ते छान दिसणार नाही. तर जोपर्यंत पूर्ण नाही सुकत तोपर्यंत कलर देऊ नका. थोडं सुकू द्या आणि मग त्या टाईमनंतर तुम्ही त्याच्यानंतर कलर करू शकता. तर हे आता सुकलेलं आहे पूर्ण. जो व्हाईट कलर आहे, म्हणजे जो आपल्याला स्टिक वगैरे असं काही लागत नसेल
आपल्याला जाणवतं की ओलावा आहे किंवा काय ते, तर ते सुकलं आहे तर आपण ह्याच्यावरती जो आपण तुम्हाला जो कलर करायचा आहे तो तुम्ही करू शकता. मी माझं थोडासा माइंड चेंज केला आहे. मी ब्ल्यूच्या जागी पिंक करते आणि ब्ल्यू मी दुसऱ्या ह्याला करणार आहे. तेही मी व्हिडिओच्या एंडला दाखवेल मी कशाला ब्ल्यू केलेला आहे. तर आता आपण याला पिंक कलर देणार आहोत. तर यात आता मी हा पिंक कलर या बॉटलला देणार आहे. तर तुम्हाला जर हा प्रश्न पडला असेल की हा असायनमेंट म्हणजे असे असायनमेंट कुठच्या फील्डमध्ये किंवा कुठे देतात, तर हो, हे असायनमेंट माझ्या फील्डमध्ये दिले जातात आम्हाला अशा टाईपचे. तर म्हणजे माझं फील्ड आहे BMM. तर आम्हाला असं त्याच्यामध्ये पण मी जर्नलिझम घेतलं आहे. सो आम्हाला हे व्हिडिओज बनवायला दिले. जर तुम्हालाही असे असायनमेंट हवे असतील ते लिखाणाचे आणि दुसरे काही असायनमेंट काही सॉल्व करण्यापेक्षा जर सोपे असायनमेंट जसे की असे व्हिडिओज बनवायचे असेल तर नक्की माझी फील्ड घ्या तुम्ही. आपण कलर करायला सुरू करूया. तर आता मी याला पूर्ण पिंक कलर देते. जसं की मी तुम्हाला सांगितलं मी ब्ल्यू नाही देणार आहे, पिंक देणार आहे. तर आपण स्टार्ट करूया कलर करायला. तर मी हा पूर्ण बेबी पिंक कलर बॉटलला दिलेला आहे. आणि आता मी ह्याच्यावर मी आधी पिंक कलर द्यायच्या आधी ब्लॅकनी आउटर लाईन काढली होती, जसं की डोळ्यांची, थोडा नोज आणि हे त्याचं पूर्ण माउथ आणि डोळ्याची आउटर लाईन मी ऑलरेडी काढली आहे. तर ह्याला तुम्ही मार्करनेही करू शकता किंवा ब्लॅक ऑइल पेंट आय मीन ब्लॅक वॉटर कलर असेल तर छोट्या ब्रशने, एकदम बारीक ब्रशने त्याला आउटर देऊ शकता, जेणेकरून ते मोठं नाही वाटणार. सो तुमच्यावरती आहे, तुम्ही ब्लॅक मार्करने करा किंवा ब्लॅक कलर वॉटर कलरने पण करू शकता, पण छोटा ब्रश यूज करा. ठीक आहे. आपलं जे पूर्ण तयार आहे, जसं आपण पिंक कलर केलं त्यानंतर ब्लॅक आउटर पहिला ड्रॉ केला, मग त्याला मी आईजमध्ये थोडंसं हे दिलं. छोटा एक गोष्ट राहिली आहे ते मी करून घेते पटकन. तर आपली मनी नव तयार आहे. मी आता तिला व्हाईट थोडंसं स्पॉट तिच्या आयमध्ये काढलं आहे, जेणेकरून तिचे डोळे थोडेसे शाईन वाटतील. तर पहिलं आपण पिंक कलर केलं, त्यानंतर तिचे आईज आणि बाकीचं आउटर मार्करने काढून घेतलं, त्यानंतर डोळे तिचे रंगवले आणि डिटेलिंगमध्ये थोडंसं बॉर्डर मी ब्लॅकने दिला आहे कलर. तर माझ्यासारखी घाई करू नका. इकडे काही ठिकाणी ब्रॉड बॉर्डर गेलेली आहे ब्रशची. मी खूप घाण आर्टिस्ट असल्यामुळे या गोष्टी मी फर्स्ट टाईम करते, म्हणजे कलरिंग. इवन माझ्या स्कूलचे प्रोजेक्ट्स पण मी न करता माझ्या वडिलांनी आणि माझ्या मामांनी केलेले. सो माझे जे काही प्रोजेक्ट्स असायचे स्कूलमध्ये ते खूप छान बनायचे आणि स्कूलमध्ये असं वाटायचं की मी करते, पण असं नाही आहे. त्याच्यामागे माझे पप्पा आणि मामा आहे.
सो हे सगळे खूप पेशन्सचे काम आहेत जे की माझ्याने नाही होते. कलर, त्यानंतर एकदम बारीक बॉर्डर. सो ठीक आहे, मी ट्राय केलं आहे, पण तरी छान वाटतं आहे. आणि अशा प्रकारे आपण प्लांट पॉट जे काय आहे छोट्या ह्याच्यामध्ये आपण माती टाकून झाडं लावू शकतो. आणि विसरू नका की खाली इकडे होल काढायला, स्पॉट थोडंसं, जेणेकरून पाणी आपण जेव्हा टाकू तर ते पाणी जायला. सो हा माझा छोटासा मनी मॅव प्लांट पॉट आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर असं असायनमेंट्स माझे आहेत, मला 10 असायनमेंट्स बनवायचे आहेत व्लॉगिंगचे. आणि तर हे त्यातला पहिला आहे आणि अजून 9 आहेत. ते लवकरात लवकर येईल आणि आय होप सो मी यापुढेही माझे व्हिडिओज यूट्यूबवर वेळेवर टाकत जाईल. तुमचा सपोर्ट मला राहू द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.